2-4 तास क्रीडा केली. सुभद्रा 2-4 तास फिरली आणि अदृश्य झाली. 2-4 दिवसांनी भगवान अर्जुन घरी आले. सुभद्राने पाय धुवायला पाणी दिलं, हात पुसायला टॉवेल दिला, बसायला गलीचा टाकला आणि पाण्याचा पेला दिला. अर्जुन पाणी पिला आणि लगेच सुभद्राने ट्रेमध्ये दुधाचा पेला आणला. अर्जुनाने पेला हातात धरला आणि सुभद्राकडे पाहू लागला. सुभद्रा म्हणाली, बाई असं काय बघताय माझ्याकडे नव्या नवरीसारखं? अर्जुन म्हणाला, अगं सुभद्रा परवासारखी दिसत नाही. सुभद्राच्या मनात विचार आला की यांची माझी झाले 8 दिवस झाले भेट नाही. यांनी नेमकी सुभद्रा पाहिली कोणती? त्या बिचारीला घाम फुटला. नेमकी सुभद्रा पाहिली कोणती? सुभद्राने उत्तर दिल्यामुळे अर्जुनाने पुन्हा विचारलं, अगं सुभद्रे परवाच्यासारखी दिसत नाही. सुभद्रा रागावून म्हणाली, मालक वेडे आहे का काय? 8 दिवस झाले तुमची माझी भेट नाही आणि कोणती सुभद्रा? अर्जुनाला राग अनावर झाला. अर्जुनाने तलवार उपसली. मारणारच तितक्यात धर्मराजा धावला. अर्जुना, अरे का मारतो तिला? दादा ती खोटं बोलते. परवा ही आणि मी काम्यक नावाच्या वनामध्ये 2-4 तास क्रीडा केली आणि हिला मी म्हटलं का परवाच्यासारखी दिसत नाही, तरी ही म्हणती 8 दिवस झाले तुमची माझी भेट नाही. मग धर्माने सांगितलं की अर्जुना, आपल्याला एखादी गोष्ट जर पटत नसली तर त्याचं लेकरू त्याच्या घरी नेऊन घाला, मारून टाकावा. आपल्याला पटत नाही ना तर लगेच नेऊन घाल. मायबाप सांभाळायला तयार आहे, त्यांच्या हातापाया पडावा आणि म्हणावा तुमची मुलगी सांभाळा. आपल्याला पटत नाही ना, नेऊन घाल लगेच. अरे देवानी काय करतो अर्जुना? आपल्या कोणाला काय लागल लगेच नेऊन घाल. भीमाने फोन केला, देवा जेवत असलं तर हात धुवायला येता या आणि धोतर घालायचं असेल तर नाश्ता आमच्या इथे येऊन घाला. पोराकडच्याचं वजन असतं. लगेच देव आले. काय काम? धर्माच्या डोळ्याला पाणी आलं आणि सांगितलं, देवा अर्जुन आता रागावलाय, सहन करा. आता ती पहिल्यापासूनच सहन करत आले म्हटल्यावर कोपे तरी निवांत आहे, कोपे तरी निवांत आहे. काय देवाचं आणि अर्जुनाचं प्रेम महाराज. देवाने सांगितलं काय काळजी करू नका. देव आत गेला. अर्जुन म्हणाला, हे कोण? मी भगवान. काही सांगायचं नाही, तुमच्या बहिणीला घेऊन जा. देव अर्जुनाजवळ गेले आणि म्हणाले, देवा अहो काय चुकलो आमच्या ताईंचं ते सांगायला मला वेळ नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता तुमच्या बहिणीला घेऊन जा. देव रडायला लागले. अहो तिच्याबद्दल मी तुमचे पाय धरतो, चुकलं तरी काही सांगा ना, बहीण आहे माझी ती. अर्जुनाने सांगितलं, परवा ही आणि मी काम्यक नावाच्या वनामध्ये क्रीडा केली आणि तिला मी फक्त म्हटलं की परवाच्या दिवशी सारखी दिसत नाही, तर ती म्हणती ती गपचूप बसव म्हणा. मग देवाने सुभद्रेला विचारलं, का ग ताई तू यांना परवाच्या दिवशी भेटली नाही ना? सुभद्रा म्हणाली, अरे मी कशाला खोटं बोलू दादा? 8 दिवस झाले यांची माझी भेट नाही. अरे हृदयाची शपथ घेते, 8 दिवस झाले यांची माझी भेट नाही. मग याचा पाणी चिमटा आपणच घेतलाय म्हणाला, आपणच शहाणपणा केलाय. सुभद्रेला बाहेर काढून दिलं आणि दरवाजाला आतून कडी लावली आणि अर्जुनाला म्हणाला, देव की तुला परवाच्यासारखी सुभद्रा पाहिजे का? हे आधीच दिसायला सुंदर वाटल्यावर राजाचा राजकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोकलिया, अत्यंत स्वरूप संपन्न भगवान परमात्मा सुभद्रा झाले. अर्जुन म्हणाला, काय सुभद्रा? वा वा. देवानं तो पदर खाली टाकला का कटिंग केलेली
हे महाराज अभंगाच्या प्रथम चरण सांगतो. साधा वया भक्ती काल नाही लाज धरीत ऐसी असी शरण जावे शक्ती जीवेन वंची. आपण आज गुरु पौर्णिमा असल्या कारणाने मी आजचा हा कार्यक्रम जो काही होम हवन प्रवचन सेवा कीर्तन सेवा या ठिकाणी चालू ठेवलेली आहे. आपल्याला थोडा उशीर झाला हे करायला, पण काही हरकत नाही. माझ्याकडे अजून 5-10 मिनिटं द्या, तेवढंच आपल्याला बस होईल. मग आपल्याला गुरुचं जर पाहायचं असेल तर गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपल्या भारताचं वैशिष्ट्य म्हणजे गुरु आणि शिष्य परंपरा. आदिनाथ गुरु सगळ्या सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बौद्ध गोरक्षास केला. गोरक्ष वयला गहिनी प्रती गहिनी प्रसादी निवृत्ती दातार ज्ञानदेव सरस्वतविरे मच्छिंद्राने बौद्ध गोरक्षास केला. गोरक्ष वयला गहिनी प्रती ही गहिनीनाथापासून आदिनाथांपासून ही चालत आलेली परंपरा गुरु शिष्याची परंपरा आहे. आपल्या भारताचं वैशिष्ट्य गुरु परंपरा ही आहे. गुरु हे आपल्याला अज्ञानातून बाहेर काढतात. शिक्षक हे सुद्धा आपले गुरुच आहेत. म्हणून आपण गुरु पौर्णिमेच्या दिवशी शिक्षक दिन साजरा करून त्यांच्या चरणी आपण कृतज्ञता व्यक्त करायला हवी. आपण प्रथम गुरु या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. गु म्हणजे अंधकार आणि रु म्हणजे नाहीचं करणे. अंधकार नाहीचं करणे म्हणजे गुरु. गुरु आपल्याला जीवनातील जे काही संकट आहे ते नाहीसं करायला शिकवतात आणि आपल्याला आनंदी जीवन कसं जगता येईल हे आपल्याला गुरु शिकवतात. गुरु हे केवळ आपले शिक्षकच नाही तर एक मार्गदर्शक आध्यात्मिक सल्लागार आणि आपले प्रेरणास्थान आहे. गुरु हे आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे अज्ञानातून ज्ञानाकडे जायला शिकवतात. म्हणून आपण गुरूंची सेवा केली पाहिजे. आज काही कारणास्तव अक्षय महाराजांची कीर्तन सेवा होती, पण काही कारणास्तव अक्षय महाराज इथं येऊ शकले नाही. म्हणून त्यांच्या जागी मी आलो. जे काही माझ्या गुरुवारांच्या अक्षय महाराज बोडके यांच्या आशीर्वादाने बोललो, श्री संत रेणा महाराज यांच्या आशीर्वादाने बोललो, तुमच्या साऱ्या सर्वांच्या आशीर्वादाने जे काही तुमच्या समोर काही काळात आपण 5-10 मिनिटं जे काही तुमच्या समोर जे पडके मोडके शब्द बोललो ते तुम्ही पदरात पाडून घ्याल अशी मी अपेक्षा बाळगतो. ज्ञानोबा म्हणतात, का बालक गोबडा बोली का वाकुडा विचुका पावली ते चोच करुणी माऊली रिजे जेवी. असं मोठ्या बापाचं अंतःकरण करून मला पदरात घ्या आणि झालेली कीर्तन सेवा श्री गुरुदत्तांच्या चरणी, श्री संत रेणा महाराजांच्या चरणी आणि माझे गुरुवर्य माझे आईवडील यांच्या चरणी तुम्हा साऱ्यांच्या चरणावरती समर्पित करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण कुंडली